चरैवेति चरैवेति यही तो मंत्र है अपना, नहीं रुकना नहीं थकना, सतत चलना सतत चलना। या ओळीतील अर्थाला अनुसरून ज्यांनी अविरतपणे न थकता मोठ्या धैर्याने आणि आत्मविश्वासाने मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत आपल्या कर्तृत्वाने शैक्षणिक क्षेत्रात वेगळाच ठसा उमटवला। प्रत्येकाच्या मनातील एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे, शिक्षण क्षेत्रात मिळालेली प्रत्येक जबाबदारी ज्यांनी मोठ्या खुबीने सांभाळली, तसेच सकारात्मक भावनेने प्रत्येक पदाला योग्य न्याय दिला, ज्यांनी अनेक वर्ष गणिताचे एक उत्तम शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य करत आपल्या जीवनाचे गणित बिघडू न देता सर्व सहकारी शिक्षक कर्मचारी संस्था पदाधिकारी यांच्या सोबत ऋणानुबंधाचे सूत्र निर्माण केले आणि ज्यांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत एक आदर्श शिक्षक ते आदर्श मुख्याध्यापक म्हणून 33 वर्ष 8 महिने व 9 दिवस आपल्या सेवा कार्याची दैदिप्यमान कारकीर्द पूर्ण केली, असे श्री मंजूरदास धोंडीराम गवटे गुरुजी आज संस्थेच्या श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत आहेत। त्यानिमित्त पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या वतीने मी नितीन चौधरी सरांची आज आपल्या सर्वांसमोर मुलाखती रूपात त्यांचा आत्मरंग जाणून घेण्याचा आपण या मुलाखतीतून प्रयत्न करीत आहोत। सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीने मी सरांचे सहर्ष स्वागत करतो। नमस्कार सर। नमस्कार सर, तुमची ही जी दैदिप्यमान कारकीर्द झाली 33 वर्ष 8 महिने आणि 9 दिवस, तर या पूर्ण प्रवासामध्ये मुळात तुम्ही ग्रामीण भागातील गोविंदपूर या गावातून आला आणि गोविंदपूर सारख्या ग्रामीण भागातून सिद्धेश्वर सारख्या मोठ्या शहरामध्ये आणि त्यातल्या त्यात माजलगाव सारख्या मोठ्या शहरामध्ये त्यातल्या त्या सिद्धेश्वर विद्यालयामध्ये ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला, हा जो प्रवास घडला हा नेमका कसा घडला? लहानपणीच आईचं छत्र हरवलं, वडिलांनी ठरवलं की आता माझ्या गावाला मुलांना ठेवावं, म्हणून 4थीला मला माझ्या गावाला आणलं गेलं। माझे काका 1969 आपल्या सिद्धेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी होते। त्यांना वाटलं की पुतण्याला सिद्धेश्वर विद्यालयामध्येच प्रवेश द्यावा, परंतु त्यावेळेस प्राथमिक विभागामध्ये फक्त 1ली ते 3रीचे वर्ग सुरू होते। 4थीच्या वर्गाला मान्यता नसल्यामुळं नाविलाजाने जिल्हा परिषद नंबर 1 शाळेमध्ये 4थीला प्रवेश घ्यावा लागला आणि नंतर 4थी पास झाल्यानंतर 5वीला मी परत सिद्धेश्वर विद्यालयामध्ये प्रवेश घेतला। थोडी दुरुस्ती करतो, माझी एकंदरीत सर्व्हिस 36 वर्ष 8 महिने 9 दिवस झालेले आहे। भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये 33 वर्ष 8 महिने 9 दिवस आणि 3 वर्ष पालघर तालुक्यातील मुरबे या ठिकाणी मी 3 वर्ष अध्यापनाचं काम केलेलं आहे। अशी एकंदरीत माझी 36 वर्ष 8 महिने 9 दिवस सेवा झालेली आहे। सर, ज्या विद्यालयामध्ये तुम्ही अध्ययनाचे कार्य केले, ज्या विद्यालयाने तुम्हाला घडवलं, ज्या विद्यालयाने तुमच्यावर संस्कार केले, जिथं तुमची मूळ जडणघडण झाली, असं सिद्धेश्वर विद्यालयामध्ये ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी दशेत होता आणि त्याच सिद्धेश्वर विद्यालयामध्ये तुम्ही जेव्हा अध्यापक म्हणून रुजू झाला, नेमकं काय फरक घडलं, काय अनुभव? खरं त्या दृष्टीने तर मी स्वतःला भाग्यवान समजतो। एक ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी 5वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण ज्या शाळेत घेतो, त्याच शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू होत असताना मला मनस्वी आनंद झाला। ज्या शाळेने माझ्यावर संस्कार केले, त्या संस्काराचा उपयोग मी माझ्या जीवनामध्ये करत असताना एक माजी विद्यार्थी म्हणून तो आता शिक्षक आहे, यामुळे अधिकची जबाबदारी ही माझ्यावर आली आणि शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी अधिकचं काय करता येईल यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो आणि त्यातूनच 1988ला
संस्थेमध्ये पहिल्यांदाच वासंतिक वर्गाची सुरुवात मी केली. सुरुवातीच्या काळामध्ये गणित, इंग्रजी आणि विज्ञान या 3 विषयाचेच अध्यापन केलं जायचं. पण नंतर सर्व विषय आपण वासंतिक वर्गामध्ये घ्यायला सुरुवात झाली आणि त्याचा चांगला फायदा संस्कार केंद्राला आणि इतर ठिकाणच्या संस्थेला देखील झाला. आपल्या काळात विविध उपक्रम आपण राबवले आणि खरोखरच संस्थेमध्ये विविध उपक्रमामध्ये एक मोलाची भर पडली असं म्हणता येईल सर आपल्याला. पण हे अध्यापनाचं कार्य करताना असे काही अनुभव, एक हृदयस्पर्शी अनुभव जे काही प्रमाणाला कुठंतरी अजूनही मनामध्ये रुंजी घालत आहे किंवा अजूनही तुम्हाला कुठेतरी जाणवतं की हे अनुभव काही ना काहीतरी तुम्हाला देऊन गेले किंवा त्या अनुभवातून तुम्हाला असं काय जाणवलं? गणिताचा शिक्षक असल्यामुळं थोडा कडक शिस्तीचाच होतो. त्यामुळे विद्यार्थी शिस्तीत राहायला पाहिजे हा कटाक्ष नेहमी असायचा. त्यातूनच सैनिकी स्कूलमधून आलेले एक विद्यार्थी, आज तो माजलगावमध्ये डॉक्टर आहे, डॉक्टर राजेश रुद्रवार. तो 8वीला आपल्या शाळेत आलेला असताना त्यांनी खोडी केली आणि त्याला मी जबर शिक्षा केली. मग जबर शिक्षा केल्यानंतर सर्व शिक्षक म्हणले आता त्याचे वडील तर त्याच्याही तो घरी गेला आणि आता पालकाला घेऊन येईल असे सर्व शिक्षक म्हणू लागले. कारण वडील बंडूशेठ रुद्रवार म्हणून ते अतिशय कडक होते आणि आता शाळेत येऊन काहीतरी होईल अशी सगळ्यांना भीती वाटत होती. राजेश घरी गेला, वडिलांना सांगितलं मला गौतम गुरुजींनी शिक्षा केली. वडील म्हणले चल माझ्या बरोबर. बंडूशेठ रुद्रवार आले, मुख्याध्यापकाच्या कक्षामध्ये थांबले आणि गौतम गुरुजींना बोलवा म्हणले. त्यावेळेस वसंतराव गुरुजी होते. वसंतराव गुरुजी म्हणले काय झालं ते सांगा, काय झालं असेल तर आपण सरांना सांगू. नाही ना म्हणले त्यांना माझ्यासमोर बोलवा. मी काही बोलणार नाही म्हणले त्यांना. या वर शिवक मला बोलवायला आला. मी मुख्याध्यापकाच्या कक्षात गेल्यानंतर बंडूशेठ रुद्रवारांनी विचारलं सर काय झालं याच्याकडनं. मी त्यांना त्याच्याकडून काय चूक झाली ते सांगितली. सांगितल्याबरोबरच ते म्हणले गवते सर आणखी माझ्यासमोर यायला मारा. हा जो आत्मविश्वास पालकांच्या मनामध्ये होता तो मला माझ्या नोकरीच्या काळामध्ये अशी कुठेही अडचण आली नाही. तेवढा विश्वास मी पालकांच्या मनामध्ये निर्माण करू शकलो, यात मला खरोखरच आनंद वाटतो. आता हा एक वेगळा अनुभव तुम्ही सांगितला. असे काही विद्यार्थी पण असतील की जे तुमच्या मनामध्ये कुठेतरी कायम ज्यांनी घर केले. आपण असं म्हणतो की आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, पण बऱ्याचदा शिक्षक ज्यावेळेस विद्यार्थ्यांना शिकवता विद्यार्थ्यांकडूनच शिक्षक काहीतरी शिकून जातो, विद्यार्थी काहीतरी शिक्षकाला देखील शिकून जातो. सुरुवातीच्या काळामध्ये मी गणिताची शिकवणी घेत होतो. एक विद्यार्थी, पहिला माझा विद्यार्थी नितीन अशोक नाईक, जो आज यशवंत महाविद्यालय नांदेड या ठिकाणी प्राध्यापक आहे. एका विद्यार्थ्याने सुरुवात केलेली शिकवणी वाढत वाढत जागा बसायला नाही अशी स्थिती निर्माण झाली. त्याच शिकवणीमध्ये एक कांदे नावाचा विद्यार्थी होता आणि शिकवणीची फीस त्यावेळेस काय 15-10 रुपये अशीच होती. परंतु ते रक्कम सुद्धा देण्यासाठी तो शाळा सुटल्यानंतर काम करत होता. हे जेव्हा मला कळालं त्या दिवसापासून मी ठरवलं की जो देगा उसका ही भला, नाही देगा उसका ही भला. याप्रमाणे मी कधीही मुलांना शिकवणीच्या पैशाबद्दल हटकलं नाही आणि जे देतील त्यामध्ये समाधान मानत गेलो. सर आपलं एक नेहमी वाक्य आम्ही ऐकतो आपल्या वेगवेगळ्या भाषणातून, बोलण्यातून की वर्क इज गॉड फादर, म्हणजे कार्यालाच तुम्ही सर्वस्व मानणार आहे. तर आम्हाला असं जाणून घ्यायचं आहे की नेमका तुमच्या मनात असा एखादा कोणता व्यक्ती आहे की ज्याला तुम्ही गॉड फादर म्हणता? नाही, खरं आहे ते. आपण ज्या ठिकाणी काम करतो, ज्या पदावर काम करतो, त्या पदाला जर योग्य न्याय दिला, त्या पदानुरूप जर आपण काम केलं तर मला वाटतं आपण काहीतरी केल्यासारखं होईल. आणि व्यक्ती म्हणून गॉडफादर कोणी नसतं. आपलं कामच हे अनेक गॉडफादर निर्माण करत असतात.
म्हणून ज्या ज्या ठिकाणी मी काम केलं त्या ठिकाणच्या कामावरूनच माझे अनेक व्यक्ती ह्या गॉडफादर झालेल्या आहेत. ठीक आहे, आम्हाला असं आणखी जाणून घ्यायचं सर, तुम्ही अनेक सहकाऱ्यांबरोबर तुमचा सहवास राहिलेला आहे. असंख्य सहकार्याने तुम्हाला बरेच काही नवीन अनुभव, नवीन आनंदाचे क्षण, काही दुःखाचे प्रसंगही घडले असतील. पण या सर्व सहकार्यांमध्ये नेमके तुम्हाला अधिक ज्यांच्या बरोबर सहवास करावा असं वाटलं, असे नेमके काही सहवास ज्यांचा अधिक प्रिय वाटला, असे काही सहकारी? काही सहकार्य आम्ही लहानपणापासूनच सोबतच होतो, पण त्यातीलच मी जेव्हा 1987 ला 22 जून 1987 ला सिद्धेश्वर विद्यालयात रुजू झालो, त्याच दिवशी म्हणजे कसल्या प्रकारची ओळख नसताना, पूर्वीची ओळख नव्हती, तरी एक शिक्षक जे ज्यांचं नाव आहे रामचंद्र झरकर, ते माझ्याजवळ आले आणि राहण्याची काय व्यवस्था आहे माझी अस्थायिकपणे चौकशी केली आणि मला खोली मिळवून देण्यासाठी ते माझ्यासोबत माजलगावभर फिरले आणि त्यांनी मला खोली मिळवून दिली. आणि तो ऋणानुबंध, ते मित्रत्व आजही आम्ही दोघांनी कायम ठेवलेला आहे. म्हणून झरकर गुरुजींचा सहवास नेहमी हवासा वाटायचा. छान सर. आता जसं आपण प्रत्येक जण सेवा कार्य म्हणून आपण शिक्षकी पेशात आहोत आणि आपण शिक्षकी पेशात आपलं केलेले जे काम आहे, जबाबदारी आहे, आपण ते पार पाडत जातो. पण आपल्या प्रत्येकाला एक वेगळी जबाबदारी असते आयुष्यामध्ये, की ज्याला आपण म्हणतो की कुटुंबाची जबाबदारी. मग सेवा कार्य आणि कुटुंबाची जबाबदारी या दोन्ही भूमिका कशा तुम्ही पेलल्या? लहानपणी संघ शाखेवर गेल्यामुळं जे संस्कार झाले, त्या संस्काराचा उपयोग मी माझ्या जीवनामध्ये करत आलेलो आहे. वडिलांचं छत्र गेल्यानंतर खऱ्या अर्थाने कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी माझ्यावर आली आणि ती मी पार पाडण्याचा, त्याला न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न केला. मी माझ्या भावांची सर्व लेकरं शिक्षित केली. आज माझ्या कुटुंबामध्ये 2 डॉक्टर आहेत, 2 इंजिनियर आहेत, 1 तलाठी आहे, 1 शिक्षिका आहे आणि बाकीची सुद्धा भावाची मुलं शिक्षण घेत आहेत. म्हणून ही जबाबदारी मी वैयक्तिक माझा स्वार्थ बाजूला ठेवून मला कुटुंबाचं काहीतरी देणं आहे, या प्रमाणे मी माझ्या जीवनामध्ये वागत राहिलो. आपल्या जीवनामध्ये विविध प्रसंग येतात. असं म्हणतात की आठवणींच्या कोपऱ्यात अनेक चेहरे लपलेले असतात. काही चेहरे माणसाच्या मनाला स्पर्श करून जातात आणि जगण्याची कला शिकवतात. पण या चेहऱ्यांव्यतिरिक्त असे काही अनुभव पण असतात की अचानकच आपल्या त्या अनुभवातून आपल्या पूर्ण जीवनाचा काय पालतो. असा एखादा अनुभव आहे? असा एक अनुभव. तो अनुभव मी कधीच माझ्या जीवनामध्ये विसरू शकत नाही. 14 ऑगस्ट 1978 10वीचा निकाल होता. कारण त्या वर्षी 10वीची परीक्षा मे मध्ये झाली होती. शिक्षकांचा 54 दिवसाचा संप होता. त्यामुळे निकालाला देखील उशीर झाला आणि 14 ऑगस्ट 1978 ला 10वीचा निकाल पाहण्यासाठी मी माझ्या गोविंदपूर गावावरून माजलगावला येत होतो. पावसाळ्याचे दिवस होते, त्यावेळेस सडक नव्हती, चिखल तुडवत चांगला म्हणजे गुडघ्या इतका चिखलातून तुडत आम्ही माजलगावला येऊ लागलो. माझ्यासोबत माझ्या गावची बरीचशी मंडळी होती. त्यामध्येच एक मसूद ढोरमारे नावाचा व्यक्ती होता आणि त्याने मला म्हणलं, पोरा कुठं चालला असतो? म्हणलं माझ्या गावाला 10वीचा निकाल आहे, ते पाहण्यासाठी चाललो. आम्ही गावातले 7 जण त्यावेळेस 10वी परीक्षा दिलेली होती. तितक्यात आमच्या भावकीमधला एक ग्रस्त, त्यांनी जे उद्गार काढले ते म्हणाले, जोडीबाच्या एका मुलाने अवताची पास धरली, हा आता कोळप्याची पास धरणार म्हणले, हा कशाचा पास होतो? त्याचंही काही खोटं नव्हतं. लहान भावाने काही शाळा सोडली होती, तो शेतीमध्ये काम करत होता, परंतु त्याचे ते शब्द मी मनात साठवले, खूप जिव्हारी लागले. आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा 7 पैकी मी एकटाच पास झालेलो होतो, बाकी गावातले सर्व नापास झालेले होते. त्या शब्दामुळं आपल्याला काहीतरी करायचंय ह्या जिद्दीने
मी आजपर्यंत वागत आलेलो आहे, तो एक अनुभव, त्या अनुभवामुळेच कदाचित माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली असेल असं मला वाटतं. खरंच तर हृदयस्पर्शी अनुभव होता असा, आणि असा प्रत्येकाच्या कदाचित जीवनात असे वेगळे अनुभव जसं तुम्ही घेतला, कदाचित तो तसे अनुभव न यावे जे तुम्ही ज्या प्रसंगातून गेलात आणि घडलात. सर, मला असं जाणून घ्यायचंय की तुम्ही शिक्षक राहिला, तुम्ही उपमुख्याध्यापक म्हणून काम केलं आणि तुम्ही मुख्याध्यापक म्हणून सुद्धा काम केलं. तर तिन्ही वेगवेगळ्या भूमिका तुम्ही पार पाडल्या संस्थेमध्ये. पण या 3 भूमिकेमध्ये तुम्हाला नेमकी कोणती भूमिका जास्त भावली, जास्त आवडली? शिक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक या पदावर काम करत असताना कामाची व्याप्ती वेगवेगळी आहे. शिक्षक म्हणून मी जेव्हा काम करतो तेव्हा माझ्यासमोर फक्त विद्यार्थी आणि पालक ह्या 2 व्यक्ती समाधानी झाल्या पाहिजेत असं वाटत होतं की विद्यार्थी आपल्या अध्यापनामुळे पूर्ण समाधानी व्हावा आणि विद्यार्थी समाधानी झाला की आपोआप पालक देखील समाधानी होईल. पण जेव्हा उपमुख्याध्यापक म्हणून काम करत होतो तेव्हा विद्यार्थी, पालक आणि माझे सहकारी हे तिन्ही समाधानी झाले पाहिजेत असं एक मनामध्ये ठरवलं आणि त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. मुख्याध्यापक झाल्यानंतर आणखीन जबाबदारी वाढली. विद्यार्थी तर आहेतच, पालक आहेत, समाज आहे, संस्था पदाधिकारी आहेत आणि शासन स्तरावरचे अधिकारी आहेत. हे सगळे आपल्या कामामुळे समाधानी व्हावेत यासाठी मी कटाक्षाने प्रयत्न केला. आपल्याबद्दल कुठेही तक्रार होणार नाही याची सतत काळजी घेतली आणि माझ्या सहकार्याने देखील ही वेळ माझ्यावर कधीही येऊ दिली नाही. पण या 3 भूमिकेत तुम्हाला नेमका जास्त भावलेली भूमिका? अर्थातच शिक्षक म्हणून, कारण शिकवताना जे समाधान लागतं ते प्रशासनामध्ये लाभत नाही. सर, आता जसं या शिक्षण क्षेत्राबद्दल बोलतो तसं तुम्ही थोडस घरी गेल्यानंतर, आता तुम्ही अधिकारी राहिले, तर घरी गेल्यानंतर नेमकं तुम्ही कोणत्या भूमिकेत असता? पालकाच्या भूमिकेत असता की मुख्याध्यापकाच्या भूमिकेत असता? घरी गेल्यानंतर थोडा का होईना पण मुख्याध्यापकाच्या भूमिकेमध्ये काही क्षण जातात, पुन्हा नंतर असे अरे आपण मुख्याध्यापक नाही, आपण पालक आहोत. आणि ही जाणीव घरातल्या सर्व माझ्या कुटुंबातील व्यक्तींना झाल्यामुळे फारसा काही त्रास झाला नाही. सर्वांना सराव झाल्यामुळे फार ते अवघड गेलं. सर, आम्हाला असं एक माहिती मिळाली बऱ्याच जणांकडून आणि मी पण प्रत्यक्षात पाहिलेलं आहे की सर तुम्ही उत्तम नकलाकार आहे. तर हा गुण नेमका तुमच्यामध्ये कुठून आला? काय नाही, सहज गप्पा मारत असताना थोडे वेगवेगळे आवाज काढणे आणि एक हास्य मजाक म्हणून ती कला थोडीफार येते, फारशी काही येत नाही. पण असं आम्हाला म्हणजे आम्हाला जाणवतं की तुम्ही खूप खुबीनं एखाद्याचं पोर्ट्रेटच म्हणा, एखादं चरित्रच म्हणा, त्या नकलीमध्ये उभारता. तर आम्हाला थोडस एखादी झलक कुणाची, तुम्हाला जी कुणी नक्कल ज्यांची जास्त छान वाटते स्वतःला, सर्वांसमोर एकदा. कॉलेज जीवनात देखील गॅलरीमध्ये आम्हाला शिकवणाऱ्या प्राध्यापकांची शिकवण्याची पद्धत कशी आहे ते थोडंफार जमत होतं. आता खूप कालावधी झालेला आहे पण तरीही मी प्रयत्न करतो. सर, काय अडचण नाही. आपले केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आडेगोजी तेव्हा 5वी 7वी विभागामध्ये हिंदी हा विषय शिकवायचे. आम्ही विनोदाने त्यांना म्हणायचो बाजूच्या वर्गावर शिक्षक नसलो तरी चालेल, कारण त्यांचा आवाजच एवढा भारदस्त होता. ते एकदा शिकवत असताना भारत के लाल एने, भारत के सपूत जो बड़े काम करते हैं वो देश के लाल बनते हैं, उन्हें आपण सपूत कहते हैं, असं वेगळ्या भाषेमध्ये ते बोलायचे. जसं सर तुम्ही एखाद्या तुमच्या सहकारी शिक्षकांची भूमिका केली
तसं आता मुख्याध्यापक झाल्यानंतर संस्थेच्या वेगवेगळ्या बैठका होतात, त्याकडे संस्था पदाधिकाऱ्याची तसं कोणाची नक्कल नाही करता येत. ठीक आहे, काय हरकत नाही सर. पण आता ज्यावेळेस तुम्ही सतत कामात असता, वेगवेगळ्या भूमिकेत तुम्ही काम केलं, खूप जबाबदारी आहे, कुटुंबाचे देखील आहे, पण कधीतरी एखादा रिकामा वेळ ज्याला आपण म्हणतो व्यापातून ज्यावेळेस तुम्ही निवांत होता, त्यावेळेस नेमकं तुमचं निवांत क्षण कसा झाला? कारण नोकरीचं मोठमोठे संस्कार केंद्रात झाले. माधवगावचं संस्कार केंद्र असेल, लातूरचं असेल, अंबाजोगाईचं असेल, या मोठ्या संस्कार केंद्रात काम करत असताना जास्तीचा वेळ द्यावा लागतो. आणि तेवढ्यातूनच लातूरला असताना बऱ्यापैकी वेळ मिळायचा आणि त्यातूनच थोडंफार वाचन, चरित्र, मोठे मोठे व्यक्तींची चरित्र वाचण्यात आली आणि त्यातून बरंच काही घेण्यात आलं. म्हणजे वाचन अनेक सहकार्यांबरोबर तुम्ही काम केलं, पण ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला मुख्याध्यापक झाला, त्यापूर्वी ज्या सहकार्यांसोबत तुम्ही मित्र म्हणून एक सहकारी म्हणून काम केलं आणि त्याच सहकार्यांचा पुन्हा मुख्याध्यापक म्हणून तुमच्यावर जबाबदारी आली, तर नेमकं त्या सहकार्यांसोबत तुमचे संबंध कसे आहे? सहकार्याबरोबर शिक्षक म्हणून असताना केलेलं काम आणि मुख्याध्यापक असताना सहकार्यासोबत किंवा सहकार्याकडून करून घेत असताना काम, यामध्ये मला वाटतं फारसा काही फरक नाही. पद हे नाममात्र असतं. एकमेकांच्या विचारावरच आपल्याला कामं करायची असतात. म्हणून मुख्याध्यापक झाल्यानंतर देखील जे माझे पूर्वीचे सहकारी होते, त्याच सहकार्याबरोबर पूर्वीप्रमाणेच वर्तन ठेवून त्यांचा योग्य त्या ठिकाणी सल्ला घेऊन मी माझं काम करू लागलो. आणि तो फार जवळचा मित्र आहे म्हणून त्याला कुठे काम असं मला तरी आठवत नाही मी दिलेलं आहे. त्यामुळं वेगळ्या पदावर काम करत असताना देखील मला वेगळेपण जाणवलं नाही. सर, आता मुख्याध्यापक म्हणून तुम्ही अंबाजोगाईला काम केलं, लातूरच्या केशवराज विद्यालयात काम केलं आणि माजलगावच्या सिद्धेश्वर विद्यालयात देखील काम केलं. ह्या 3 वेगवेगळ्या संस्कार केंद्रात तुम्हाला वेगवेगळे अनुभव आले, निश्चितच आले असणार. पण या 3 संस्कार केंद्रापैकी नेमकं तुम्हाला जास्त कोणत्या संस्कार केंद्रात रमावं वाटलं? अर्थातच माझं होम पिच माजलगाव. तसं प्रत्येक ठिकाणी काम करत असताना देखील सर्व माझे सहकारी असतील, संस्था पदाधिकारी असतील, या सर्वांचं सहकार्य लाभलं. विद्यार्थ्यांसाठी आपण जी मागणी केली ती संस्थाचालकांनी पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न केला. माधवगावमध्ये मुख्याध्यापक असताना संस्थेमध्ये पहिल्यांदा स्मार्ट बोर्ड हा माधवगावमध्ये घेण्यात आला. जेव्हा त्यावेळेस जे अध्यक्ष होते शालेय समितीचे स्वर्गीय अनिलदादा आनंदगावकर, मग त्यांना असं म्हटलं की आपल्याला स्मार्ट बोर्ड घ्यायचा, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना खूप चांगला होईल. मग जेव्हा पैशाचा विषय निघाला तेव्हा म्हणलं पैसे आपल्याकडे आहेत, जे सर्व शिक्षा अभियानातील 2 वर्षाची आलेली रक्कम आहे आणि थोडीफार आपल्या जवळची टाकून आपण स्मार्ट बोर्ड घेऊ शकतो. त्याने तात्काळ मान्यता दिली आणि सोबत पुण्याला येऊन तो आम्ही स्मार्ट बोर्ड खरेदी केला. खऱ्या अर्थाने विद्यालयामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय जो आहे तो रुजवण्याचा तुम्ही या उदाहरणातून असं आम्हाला दिसतंय आणि त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार सर मी स्वतः आहे तुमच्यासोबत काम केल्यामुळे. सर, आपल्याला या विविध कामामुळे अनेक पुरस्कार आणि सन्मान सामाजिक स्तरावर वेगवेगळ्या स्तरावर प्राप्त झालेले आहे, पण त्यातल्या त्यात सर्वात संस्थेचा सन्मानाचा जो पुरस्कार आहे, स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या नावाने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हाला मिळाला. ज्या प्रसंगी तुम्हाला हा पुरस्कार मिळाला, नेमकं त्या प्रसंगी नेमक्या तुमच्या काय भावना होत्या? ज्या ठिकाणी शिकलो त्याच ठिकाणी वेगवेगळ्या पदावर काम करत असताना केलेल्या कामाची दखल आपल्याच लोकांनी घेतली. तसं पाहायला गेलं तर माझे आमदार बाजीराव जगताप हे आमदार असताना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तुझं नाव देऊ का, मी त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं होतं की मला तो पुरस्कार नको.
परंतु संस्थेने जेव्हा हा पुरस्कार मला दिला तेव्हा मी स्वतःला धन्य मानलं की आपल्या कामाचं खऱ्या अर्थाने कौतुक झालेलं आहे. एक माजी विद्यार्थी म्हणून संस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं? पाचवीपासून संस्थेचं वैभव पाहत आलेलं आहे, संस्थेचं दारिद्र्यही पाहिलेलं आहे आणि संस्थेचा विकास वैभवही देखील पाहत आहे. त्या दारिद्र्यात मस्ती करणारे त्यावेळेसचे कार्यकर्ते शिक्षक देखील होते, आज देखील आहेत. या संस्थेचं लावलेलं रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय. याला कोणाची दृष्ट न लागो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर, असं असतं की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये की गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्या पास आता कळ्या आणि थोडीशी पाणी. तसं तुमच्या जीवनात या पूर्ण सेवा कार्यामध्ये, या सेवा कार्यकाळात अजून काही करायचं राहिले, अजून मला हे करायचं होतं असं काही आहे का? जे शैक्षणिक जीवनात अनुभवलं ते कोणाच्या वाट्याला येऊ नये असं समजून एक गोष्ट मात्र अजूनही करावीशी वाटते किंवा माझ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ती मी तडीला नेण्याचा प्रयत्न करीन. ते म्हणजे ग्रामीण भागातून येणारा जो विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये टॅलेंट असतं, परंतु त्या टॅलेंटला योग्य खतपाणी म्हणजे त्याची राहण्याची सोय असेल, त्याची खाण्यापिण्याची सोय असेल, ही न होत असल्यामुळे अनेक बुद्धिमान विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून अशा मुलांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर एक चांगलं वसतिगृह असावं की त्यामध्ये त्यांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय व्हावी, ही एक इच्छा राहिलेली आहे. आणि मला खात्री आहे की माझे विद्यार्थी जे आज चांगल्या पदावर आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, या सर्वांपर्यंत हा विषय मी भावी काळात घेऊन जाणार आहे आणि निश्चितच एक चांगलं वसतिगृह माजलगाव या ठिकाणी उभं राहिलेलं दिसते. सर, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वाटेवर चालायला सुरुवात करतो, अनेक वळण येतात, खास कैले येतात आणि कुठेतरी असं एक वळण येतं की कुठेतरी आपल्याला थांबावं लागतं. आता हे असंही तुमच्या जीवनातला आजचा हा टप्पा आहे की कुठेतरी आपल्याला थांबायचं आहे, आता ज्याला आपण निवृत्ती म्हणतो. आता शासकीय नियमाप्रमाणे तुम्ही आज निवृत्त होत आहात, पण निवृत्ती झाल्यानंतर जसं आतापर्यंत तुम्ही रोज वेगवेगळ्या काम केली, आता उद्यापासून काय करायचं, नंतरची दिशा नेमकं काय करायचं ठरवलं? आता शासकीय नियमाप्रमाणे आज जरी आपण निवृत्त होत असलो तरी जे काही अधुरी कामं राहिलेली आहेत कुठं ना कुठेतरी गुंतून घ्यावं लागेल, कारण थांबला तो संपला या उक्तीप्रमाणे आपल्या परीने जेवढं काही चांगलं करता येईल, म्हणजे कुटुंबासाठी असेल, समाजासाठी असेल, वंचितासाठी असेल, ते आपल्या परीने आपल्या स्तरावर निश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी थांबणार नाही, सतत कुठं ना कुठेतरी कामामध्ये व्यस्त राहणार आहे. परत एकदा सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे चरे वेती यही तो मंत्र है अपना, नहीं रुकना नहीं थकना सतत चलना. हा मंत्र जपत गवते गुरुजींनी आता जो एकूण साधारणतः 34 वर्षाचा सेवाकाळ आपल्या संस्थेत पूर्ण केला आणि इथून पुढे भावी आयुष्यासाठी त्यांना लोकमान्य टिळक विद्यालयाच्या वतीनं भरभरून शुभेच्छा मी देतो आणि आपल्याला निरोगी आयुष्य लाभावं, दीर्घायुष्य लाभावं ही एवढी प्रार्थना करतो. आणि सर, तुम्ही आमच्या सोबत तुमचं जे अंतरंग या मुलाखतीतून प्रकट केलं त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं मी आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.